जिस राजा ने सास देना विधवान जन्म के जाना ठीक उसी तो मोही बाबा साहेब काला कर डाला म्हणून पावसाने सुद्धा प्रतिसाद दिला कार्यक्रमाला म्हणून म्हणायचंय हमारा हाल पूछने वाला सिर्फ हमारा भीम था हमारा भला सोचने वाला सिर्फ हमारा बुद्ध कबीर
पैसे तर कमीच दिले, पण आडूसा तर करायचा होता ऐकण्यासाठी. पावसाचं गाडगे बाबा तुझे कार्य मोठे, ही देश सेवा समाजाच्या वाटे गाडगे बाबा तुझे कार्य मोठे असं म्हणायचं. तर स्वच्छता अभियानाला या गाडगे बाबांनी केव्हा सुरुवात केली होती, परंतु इथल्या जातीवादी हलकट सनातनी लोकांनी त्या स्वच्छता अभियानाला गाडगे बाबाचं नाव दिलं नाही. ज्या गांधीनं कधी आपल्या हातामध्ये झाडू घेतलं नाही, खराटा घेतला नाही, मात्र स्वच्छता अभियानाला त्या गांधीचं नाव दिलं. म्हणून म्हणायचं आहे खरा इतिहास सांगायला, खरा इतिहास सांगायला तुमची जीभ फाटते का हो, अधिकारापासून आम्हाला वंचित होतं का हो. मग त्या स्वच्छता अभियानाला त्या गांधीचं नाव देता गाडगे बाबाचं नाव दिला. तुम्हाला लाज वाटते का हो, तुम्हाला लाज वाटते का? टाळ्या वाजवा महिलांनो. असा स्वाभिमान बाबासाहेबांनी दिला. राजा असो भिकारी असो सर्वांना एका मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. नाहीतर हा कालचा मोदी चहा विकणारा आज भारताचा पंतप्रधान झाला असता का? बाबासाहेबांमुळे परिवर्तन झालेलं आहे आणि हा आवाज परिवर्तनाचा आहे. म्हणून म्हणायचं का गाडगे बाबा तुझे कार्य मोठे, गाडगे बाबा आयुष्याचे काटे, आयुष्याचे काटे, रडले शाहिरांना भाऊ साठे, असं का म्हणायचं. तर बाबासाहेबांनी एकाच जातीसाठी नव्हे तर 18 पगड जातीसाठी कार्य केलं. आता आमच्या प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन समाजाची स्थापना केली. त्यात 18 पगड जाती आहेत. साळी, माळी, कोळी, वल्हार, हातार, सुतार, धनगर, सांबार, ढोर, बऱ्याचशा जाती जेवढ्या पाठ आहेत तेवढ्या सांगते. म्हणून बाबासाहेबांचा जन्म झाला महार जातीत, परंतु बाबासाहेबांनी येवले या ठिकाणी 1935 साली धर्मांतराची घोषणा केली. बाबासाहेब म्हणाले ज्या हिंदू धर्मामध्ये आम्हाला माणूस म्हटलं जात नाही मग तो धर्म मला नको. म्हणून बाबासाहेबांनी 1935 साली येवले या ठिकाणी घोषणा केली मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. कारण कुठल्या जातीमध्ये जन्माला यायचं हे माझ्या हातामध्ये नव्हतं, परंतु कुठल्या जातीमध्ये मरायचं हे मात्र माझ्या हातामध्ये आहे.
म्हणून बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. बुद्धाचा हा शांतीचा, समतेचा, ममतेचा बौद्ध धम्म तुम्हा आम्हाला बाबासाहेबांनी 1956 साली दाखवून दिला. कारण तुम्हाला सांगण्याची गरज नाही, आम्ही सांगणाऱ्यापेक्षा तुम्ही ऐकणारे सुज्ञ आहात. आज प्रत्येक घराघरामधून आमचे मुलं शिक्षण घेतात.